मित्रांनो, जगातील कोणतीही गोष्ट ही दोन वेळा तयार होते हे तुम्ही ऐकलं असेलच. एक ती आपल्या मनामध्ये तयार होते आणि नंतर ती अस्तित्वात येते. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. डेव्हलपिंग अ ग्रोथ ओरिएंटेड माइंडसेट म्हणजेच विकासाभिमुख मानसिकता कशा प्रकारे आपण विकसित करायची. मित्रांनो, आपण कशी विचार करता यानुसारच आपल्यासोबत घटना किंवा व्यक्ती जुळत असतात. हे सुद्धा आपण सिक्रेट नावाच्या रॉन्डा ब्रायने या लेखिकेच्या पुस्तकात किंवा या व्हिडिओत सुद्धा आपण ऐकलं असेल. तर मित्रांनो, आपली मानसिकता ही ग्रोथ ओरिएंटेड माइंडसेट अशा प्रकारची होण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकावा लागेल आणि समजून घ्यावा लागेल. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मानसिकता सामान्यतः दोन गोष्टींसारखी आपल्याला वर्गीकृत केली जाऊ शकते. स्थिर किंवा वाढ. ज्यांच्याकडे वाढीची मानसिकता आहे त्यांचा असा विश्वास असतो की सुधारण्यासाठी नेहमी जागा असते आणि ते अभिप्राय आणि कठोर परिश्रमांद्वारे त्यांची व्यक्तिमत्व आणि वर्तन बदलण्यास लवचिक असतात. या उलट ज्यांची मानसिकता निश्चित आहे म्हणजेच लिमिटेड आहे ते असे मानतात की त्यांची व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता जन्मतःच दिली जाते आणि बदलता येत नाही. ज्या क्रियाकलापांमध्ये ते अयशस्वी होतील या भीतीने ते टाळू शकतात, कारण यामुळे क्षमतेची कमतरता उघड होईल जी अर्थातच बदलली जाऊ शकत नाही. आता आपल्याला विकासाभिमुख मानसिकता विकसित करायची आहे. मित्रांनो, एक अनुभव इथे मी शेअर करतो. मी एका वर्गाच्या उदाहरणासह दोन मानसिकतेचे चित्रण आपण करूया, ज्यामध्ये दोन विद्यार्थी ए आणि विद्यार्थी बी सारखेच गणित कौशल्य कमी आहे आणि विद्यार्थी ए ची मानसिकता निश्चित आहे आणि त्याला विश्वास आहे की तो फक्त गणितात चांगला नाही आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, समज स्पष्ट करण्यासाठी प्रश्न विचारणे इत्यादी परिस्थिती टाळतो, कारण त्याला मूक दिसण्याची भीती वाटते. ओव्हर टाइम विद्यार्थी ए कमी प्रयत्न करू लागतो आणि गणिताचा गृहपाठ आणि असाइनमेंट पूर्ण करण्यात अयशस्वी होतो, त्याला आणखी मागे सोडतो. दुसरीकडे विद्यार्थी बी वाढीची मानसिकता त्याची आहे आणि त्याला असा विश्वास आहे की त्याच्याकडे सध्या गणित कौशल्य नसली तरी कठोर परिश्रम, चिकाटी आणि अभिप्रायाद्वारे ती ओव्हर टाईमद्वारे तयार केली जाऊ शकते. तो मूर्खपणाची काळजी न करता वर्गात अनेक प्रश्न विचारतो आणि त्याचे गणित कौशल्य विकसित करण्यासाठी आणि शेवटी त्यात प्रभुत्व मिळवण्यासाठी गणिताच्या समस्यांचा सराव आणि अभ्यास करत राहतो. वाढीच्या मानसिकतेचे चित्रण करणे, मग ती गणिताची समस्या सोडवणे असो किंवा सार्वजनिक भाषण करणे असो किंवा काहीतरी विकणे असो किंवा काही पण असो, तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास नक्कीच मदत करेल. तुम्हाला माहीत आहे का की आपल्यापैकी बहुतेकांमध्ये निश्चित आणि वाढीच्या मानसिकतेचे मिश्रण असते आणि ते मिश्रण सतत अनुभवाने विकसित होत असते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप वाढ केंद्रित असाल आणि कामात सुधारणा करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवता. या दरम्यान तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात एक निश्चित मानसिकता प्रदर्शित करू शकता आणि मी अशा प्रकारचा माणूस नाही जो काम करतो यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू शकता. संपूर्ण वाढीची मानसिकता प्राप्त करणे नक्कीच सोपे नाही, कारण आपल्या प्रत्येकाची स्वतःची निश्चित मानसिकता ट्रिगर आहे. आपल्यासमोर येणारी आव्हाने, आपल्यावर होणारी टीका किंवा इतरांशी सततची तुलना आपल्याला सहज सुरक्षित आणि बचावात्मक बनवू शकते. दोन्ही प्रतिक्रिया ज्यामुळे वाढीस प्रतिबंध होतो. म्हणूनच पूर्ण वाढीकडे लक्ष देणारी मानसिकता प्राप्त करण्यासाठी आपण या ट्रिगर्सना ओळखले पाहिजे आणि त्यावर कार्यसुद्धा केलेच पाहिजे, कारण वाढीची मानसिकता असलेले लोक अधिक निश्चित मानसिकता असलेल्यांपेक्षा अधिक साध्य करतात. याचे कारण असे की त्यांना स्मार्ट दिसण्याबद्दल कमी काळजी वाटते आणि ते शिकण्यात अधिक ऊर्जा देत असतात. जेव्हा संपूर्ण कंपन्या वाढीची मानसिकता स्वीकारतात तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता कर्मचारी अधिक सक्षम आणि वचनबद्ध वाटू लागतील.
त्यांना सहकार्य आणि नवोपक्रमासाठी खूप मोठे संस्थात्मक समर्थन देखील मिळते। उदाहरणार्थ सत्या नाडेला यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने शिकण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या संस्कृतीकडे वाटचाल केली आहे, जी कर्मचाऱ्यांना चुका करण्यास, शिकण्यास आणि वाढण्यास सक्षम करते। त्याचप्रमाणे झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्स देखील कंपनीसोबत संस्कृती वाढवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक आणि सतत प्रयत्न करत आहे। मग आपण विकासाभिमुख मानसिकता कशी विकसित करू शकता? तर विकासाभिमुख मानसिकता प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या मानसिक दृष्टिकोनावर नियंत्रण ठेवू शकता। असे काही मार्ग आहेत जे आता तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे आहे। पहिला मार्ग, अधिक आत्मजागरूक व्हा। काही दिवसांच्या तुमच्या क्रियाकलापांची आणि त्याबद्दल तुम्ही स्वीकारत असलेल्या मानसिकतेची नोंद करा। मग तुम्ही सध्या काय करत आहात किंवा तुम्ही वाढीच्या मानसिकतेसह आणि निश्चित मानसिकतेसह संपर्क साधता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तुम्ही काय बोलत आहात आणि विचार करत आहात ते ऐका, स्वतःच्या सेन्सॉर करा आणि स्वतःचे मार्गदर्शक व्हा। तुम्हीच तुमचे गुरु, तुम्हीच तुमचे विद्यार्थी। दुसरा उपाय आहे की अपयश आणि आव्हाने आत्मसात करा। अपयश आणि आव्हानांना आत्मसुधारणेची संधी म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक चुकातून शिकणे आणि तुमची निर्णय क्षमता सुधारणे ही मुख्य गोष्ट आहे। तिसरा उपाय आहे की जिज्ञासू विद्यार्थी बना। तुम्ही अधिक प्रश्न विचारून आणि तुम्हाला भेटत असलेल्या गोष्टी आणि लोकांबद्दल अधिक उत्सुक होऊन तुम्ही सुरुवात करू शकता। चौथा उपाय असा आहे की इतरांकडून मंजुरी मिळवणे थांबवा। नेहमी इतरांकडून मंजुरी मिळवणे अनेकदा वाढीची मानसिकता रोखू शकते, म्हणून स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिका आणि स्वस्वीकृती, आत्ममंजुरी जोपासण्याचा प्रयत्न करा। पाचवा उपाय असा आहे की फीडबॅकसाठी विचारा। नेहमी विचारा आणि फीडबॅकला महत्त्व द्या, जे तुम्हाला विकसित करण्यात आणि स्वतःला आव्हान देण्यास मदत करेल। सहावा उपाय असा आहे की तुमच्या मर्यादा ओलांडून जा। तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जा आणि तुम्ही जे करू शकता असे तुम्हाला वाटते त्या पलीकडे स्वतःला ढकलून द्या। तुम्हाला माहीत नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या अपेक्षाही ओलांडू शकता। मित्रांनो, कम्फर्ट झोनच्या बाहेर कशा पद्धतीने जायचे याबद्दल सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे। तो मराठीत किंवा हिंदीत असू शकेल, त्यामुळे तुम्ही बिझनेस आनंद या हिंदी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। सातवा उपाय असा आहे की वास्तववादी व्हा। ज्याप्रमाणे रोम एका दिवसात बांधले गेले नाही, त्याचप्रमाणे तुम्ही नवीन कौशल्य शिकण्यासाठी खूप वेळ आणि प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील। तुम्ही दृढ निश्चयाचे ध्येय ठेवावे आणि यश नक्कीच त्याच्या मार्गावर येणार आहे। वाढ चांगली होण्याबद्दल आहे, म्हणून आपल्या स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा। वाढण्यासाठी, विकसित होण्यासाठी आणि आपल्याला सध्या आपल्या मर्यादा म्हणून समजत असलेल्या पलीकडे जाण्यासाठी विकासाभिमुख मानसिकता विकसित करणे हा कोणत्याही समस्येवरचा सोपा उपाय नाही आणि सर्व काही आपोआपच सुरळीत होणार सुद्धा नाही। तथापि यामुळे तुमची कार्य जीवन, तुमचे वैयक्तिक जीवन सोपे आणि आनंददायी होईल। तुमच्या ध्येयांसाठी कठोर परिश्रम करणे आणि मदत करणे तुम्ही आणखी महत्त्वाकांक्षी ध्येय सेट करू शकता। वाढीची मानसिकता अपयशाला हानी म्हणून पाहत नाही, तर यशाचा स्प्रिंग बोर्ड म्हणून पाहत असते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला अत्यंत प्रेरणादायी नक्कीच वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।